तुम्ही आता अकलूज मध्ये राहता, तुम्हाला सुरक्षितता वगैरे वाटते का? अकलूज मध्ये काय काय भीती दहशत वगैरे आहे का? अकलूजमध्ये काय दहशत भीती काय नाही. दादांमुळे अकलूज खूप सुरक्षित आहे. खूप आम्हाला काय कुठला त्रास नाही. आणि मेन म्हणजे त्या दिवशी आमच्या वहिनी साहेबांनी मीटिंग घेतली होती, सभा घेतली होती. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर. तर त्या सभेत असं केलं की दगडफेक, कुठं का हाणामारी. तर त्यांनी आता असं करायला लागले, कुठं लाईट घालव, कुठं दगडफेक कर, कुठं काही कर. आता चालूला जर त्यांनी असं केलं तर पुढच्या 5 वर्षात काय त्यांनी विकास करणार आहे? इथंच त्यांचा विकास दिसतोय आम्हाला. आणि आम्ही त्यांना मतदान करणार आहे. आम्ही पूर्णपणे आम्ही दादाला मतदान करणार आहे आणि तुतारीलाच आम्ही निवडून आणणार आहे. सामान्य माणसाचं गाव, तुम्ही सगळे या ठिकाणी तुमची बांधव, हे तुमचं एक गाव. गेले अनेक वर्ष तुम्ही या अकलूज मध्ये राहता, तुमचे कार्यक्रम करता, तरी अडचण वगैरे ह्या अकलूज मध्ये वाटली का? आजपर्यंत बरेच कार्यक्रम माझे झाले. काय तर कुठल्याही कार्यक्रमात आम्हाला मोहिते पाटलांमुळे अडचण आली नाही. पण घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ज्यावेळेस सभा चालू होती त्यावेळेस दगडफेक कर, लाईट घालव अशी कृत्य त्यांनी केलेत. आणि ते पुढे तर काय कायदा पाळणार? ज्यांनी कायदा लिहिला त्यांच्या पुतळ्यासमोर ही आता धिंगाणा सध्या करतील, मग ही पुन्हा किती धिंगाणा करतील? आणि पुन्हा काय हे चालवणार आहे? देश काय चालवणार आहे? ती राज्य काय चालवणार आहे? ती गाव तर काही चालवणार आहे? ती बाबासाहेबांच्या पुतळ्या पुढे ह्यांनी जर दगडफेक जर करायला जर भाग पाडत असतील तर ह्यांना माणसं म्हणायचं का? आणि ही काय उद्या राज्य कारभार चालवायची येतील, काय गावातला जर कारभार चालवायची येतील, ही गावात भांडण लावून देणार आहे ती अशी. बरं ह्याला पहिला आम्ही जो वाढलायच की 5 वर्षाखाली पहिल्या त्यांनी निवड सुद्धा कुठल्या देवाला जावला ना, कुत्र्याला टाकलं नाही. ती देवाला कवा जावायची, आमच्या पैसे तर कवा यायची ती. आम्हीच त्याला वाढला बीडवरनं परडी घेऊन आल्यावर. निवडून आणून त्यांनी आमचा विकास काय केला? आम्ही पहिलं सगळ्या व्यक्तींनी आमचं काम केलंय त्यासाठी. त्यानं काय केलंय? काय सुद्धा नाही. त्यानं काय केलं नाही. त्यानं फक्त काय करायला लागलाय, इथं आला, इथं मोहिते पाटलांनी त्याला मोठा केला आणि आता तो इथं डांगडिंग करायला लागला आमच्याच पाटलांवरनी. तसं जमत नसतंय. तुला परडी. नमस्कार, टॉकेट इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अकलूज नगर परिषद निवडणूक 2025च्या अनुषंगाने आता आपण आहोत क्रांतिसिंह नगर अकलूज येथे. आणि महत्वाची बाब अशी आहे की नेहमीच दुर्लक्षित असणारा जो समाज आहे, समाजाच्या मुख्य प्रवाहात तो समाज आजही नाही. असे आपल्याबरोबर काही तृतीयपंथी बांधव आहेत. आपण समाजातील तृतीयपंथी बांधव, या तृतीयपंथी बांधव ही या समाजाचा घटक आहेत. अकलूजकर्ते पण आहेत, अकलूजचे तेही मतदार आहेत. त्यांना काय वाटतं, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, या निवडणुकीमध्ये ते कशा पद्धतीचं मतदान करणार आहेत आणि त्यांच्या मागण्या काय आहेत, त्यांच्या अकलूजमध्ये त्यांना काय अडचणी आहेत का, आणि त्यांच्यासाठी इथं अकलूजमध्ये कोणी विकासाची कामं केली ते आपण आज जाणून घेऊया. काय आता तुमच्या अकलूजची निवडणूक लागलेली आहे, कसं वातावरण? आता तुम्ही जर खरं तर तुमचं सगळं तृतीयपंथी समाज पूर्ण आहे, काय तुम्हाला आता काय वाटतं अकलूजमध्ये कोण विकास करणार आणि कुणाच्या पाठीमागे असं उभं राहावं वाटतं तुम्हाला या इलेक्शन मध्ये? अकलूजमध्ये विजयशे मोहिते पाटील जे सांगतील त्या माणसाला आम्ही मतदान करणार आणि त्याच माणसाला आम्ही निवडून आणणार. कारण का कुठलीही अडचण असू द्या समाजाची, कुठल्याही समाजाची असू तिथं विजयदादा सांगतील, बाळादादा जसं सांगतील, भैयासाहेब सांगतील, ते अडचण सॉल्व करतात. तशी बाहेरची माणसं काय आमची अडचण सॉल्व करणार आहेत? गावची मालक आहे ती, गावची पाटलं आहे ती, कुठल्याही गरीबाचं काय काम अडलं नडलं ती सगळं मदत करतात. आमचा कुठलाही समाज असू दे तिथं, आमचा तृतीयपंथी समाजच म्हणून हवं, कुठल्याही समाजाला ते मदत करतात. आणि दहशत कशाची अकलूजमध्ये दहशत आहे? दहशत ह्यांनीच निर्माण करतात. ह्याच्या आधी त्याला आमदार केला, त्यानं काय केलं अकलूजमध्ये, कवा आला तो? खरं तर तृतीयपंथी समूहाचे एक प्रमुख आहेत, यांनी आता सांगितलं की विजयसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला इथं सोयी सुविधा मिळतात, आम्हाला चांगल्या पद्धतीची वागणूक मिळतात असं. तर काय अकलूजमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असं चालवलं जातंय की दहशत आहे, भीती आहे? खरं तर तुम्ही तर तृतीयपंथी समाजातले आहात, तुम्हाला असं अकलूज, विजयदादांच्या अकलूजमध्ये असं कधी जाणवलं का? अकलूजमध्ये दहशत कुठल्याही गोष्टीची नाही. आणि इथून पुढेही विजयसिंह मोहिते पाटील जर निवडून आले
त्यांचा पक्ष जर निवडून आला तर असं होणार नाही. महाराष्ट्रात देशात कुठंही तृतीय पंथीला वागणूक चांगली नाही, पण आमच्या गावात तृतीय पंथीला सगळ्यात चांगली वागणूक आहे. काय कुठल्याही गोष्टीत मान सन्मान सगळं बोलवणं करणं असं काय विषय. आता तुम्ही सगळे उभा आहेत, कसं उद्या 3 तारखेचा निकाल भारतीय जनता पार्टी तर म्हणते आम्ही निवडून येणार आहे, कसं वाटतं? 101% आमचे तुतारी येणार म्हणजे तुतारीच येणार आणि तिन्ही बी तुतारीची बटणं दाबून आम्ही तुतारीच आणणार. नक्कीच धन्यवाद. हा. आपली ग्रामपंचायत होती, आता नगर परिषद झाली, कसं वाटतंय अकलूच्या निवडणुकीबद्दल काय सांगा? अकलूच्या निवडणुकीबद्दल म्हणजे आम्हाला वाटतंय की मोहिते पाटीलच येणार आहेत, त्यात काय वाद नाही आहे. आणि आता जे बाहेरचे आलेत की आम्ही ही करू विकास ते करू विकास, कोण करत नाही. हे तात्पुरती सभा आहे त्यांची की आम्ही हे तुमचा विकास करू ते विकास करू, आम्हाला एकदा चान्स द्या, ही करा ते करा. त्यांनी मस्त नाटकं केली की परडीत पैसे ठेवणं, हे करणं ते करणं, पण आम्हाचे मोहिते पाटलांनी तसलं काय केलं नाही. मोहिते पाटलाचा विश्वासानंच माणूस सगळे तुतारीची बटणं दाबणार आहेत. तुम्हाला गरज आहे ते बंडरा लावून पैसे देणं हे करू, मस्त आम्ही पण गावचे तृतीयपंथीच आहे, पण आम्ही तसलं काय केलं नाही. आणि मोहिते पाटलाने आम्हाला सांगितलं पण नाही असं करा म्हणून. ह्यावेळेस वाजणार आहे तुतारी आणि येणार बी आहे तुतारीच. नक्कीच. खरं तर यांचे सगळे बांधव म्हणतात की विजयसिंह मोहिते पाटील आणि मोहिते पाटील परिवाराच्या वतीने आम्हाला आमच्या समस्या, आमच्या अडचणी त्या सोडवल्या जातात. काय वाटतंय, गावचं इलेक्शन आहे, कसं इलेक्शन आहे या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघता? आम्ही फक्त विजय दादांनाच मत देणार. आमच्या घरचे तर असे म्हणतात, आमच्या आजीही आपण दादांनाच मत द्यायचं आणि पहिल्यापासून आम्ही त्यांनाच मत देतोय. आणि जर ऐकून कोणाकडे जायचं नाही, कोणाचे पैसे बिशे काय घ्यायचं. आमचं फक्त दादांवर प्रेम आहे आणि दादा आमच्या घरातले माणूस आहेत, त्याच्यामुळे आम्ही दादालाच मत देणार आणि तुतारीच निवडून आणणार. काय सांगाल, गावचं इलेक्शन आहे अकलूजमध्ये, आता 8 दिवस झालं प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवारांची तुतारी आहे मैदानात, अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय, किंवा तुमच्या समाजाला, तुमच्या वर्गाला या गावामध्ये चांगली वागणूक मिळते का? तुमच्या समस्याचं समस्या सुटतात का? काय सांगाल? आता समस्याचा विषय म्हटला तर विकास करायच्या आधीच नगराध्यक्ष काय म्हणतात की शिवसृष्टी किल्ल्याचं तिकीट बंद करणार, आणि राहिला विषय तिकीट बंद करायचा हा तो विषय बोलतात त्यांनी की जनतेला किल्ले जायचं आहे आणि किल्ल्यात बघायचं आहे. तर पूर्वीच्या ज्यावेळेस 2010-9च्या वेळेस ज्यावेळेस किल्ला होता त्यावेळेस तिथं सगळे विचित्र प्रकार चालायचे, किल्ल्यामध्ये भुयार वगैरे होतं. तर आता त्या काय बोलतात की विजयसिंह मोहिते पाटलांनी म्हणा, बाळदादांनी म्हणा, धैर्यशील भैयांनी त्यांच्या निधीतून काही किल्ल्याच्या गोष्टी केलेल्या आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे, त्याबद्दल आमचं काय विषय की ते बोलतात लिगली की आम्ही किल्ल्याचे तिकीट बंद करू. तर आता जो पूर्वी प्रकार होता तो विजयसिंह मोहिते पाटलांनी म्हणजे बाळदादांनी तो किल्ल्याचा प्रकार बंद केला आणि तिथं सगळं नवीन रूपांतर करून फायबर कोटिंग करून की सगळं शिवसृष्टी केलेली आहे तयार. राज्याभिषेक सोहळा वगैरे त्यांनी दाखवलेला आहे आणि खूप इतकं सुंदर केलेलं आहे ते की भावाला असं बाहेरचे पर्यटन स्थळ येतात किल्ला बघायला, खूप बाहेरून येतात. बीड, म्हणजे बीड तर नाहीच त्याचं शक्यतो, तो तर करून बसवलेला धोंडा होता आम्ही, त्यामुळं त्यात काय वाद नाही, आम्ही त्याला गिनत बी नाही, काय त्याचा विषयच नाही. बीड चुकून तोंडात आलं माझ्या. आणि राहिला विषय बाहेरच्या जेवढा सोलापूर जिल्हा आहे तेवढा शिवसृष्टी किल्ला जो आहे तो बघायला येतो. आणि त्या मॅडम बोलतात की आम्ही त्याचं तिकीट बंद करू. म्हणजे तो प्रकार 2009-10 मध्ये जो प्रकार चालत होता तो फिरून किल्ल्यात चालवायचा का? आता त्यांचा विकास तिथंच दिसतोय पहिलाच की तिकीट बंद करणार. मग पहिल्यांदा दारू, गांजा, सिगरेट किल्ल्यात जाऊन वाढायचे माणसं, तो बाळदादांनी बंद केला प्रकार आणि आता तो फिरून त्या करणार म्हणल्यानंतर त्या प्रोत्साहन देते. तर काही नगरसेवका हो, काही नगराध्यक्ष करून काय विकास करणार आहेत त्या? आमचं पुरेपूर मतदान धैर्यशील भैया म्हणताल तेच गोष्ट, कारण की धैर्यशील भैया हे आमचे आराध्य दैवतच आहे थोडक्यात. कारण की सगळं छोट्या मोठ्या गोष्टी असू द्या, आम्ही कोणत्याही प्रयत्नात असू द्या, त्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला साथ देतात. आणि स्वतः शीतलवहिनी साहेब म्हणजे आमचे जवळचेच आहेत, त्या पण आम्हाला प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन करतात. त्याच्यामुळं आमचं पुरेपूर मतदान धैर्यशील भैया मोहिते पाटील त्यांनी तुतारी पक्षातच होईल, याच्या पलीकडे आम्ही काहीच बोलू शकत नाही. कारण की विकास करायचं काय सांगावंच लागत नाही विकास करायला. तरी त्या कॉल करून येतात की तुम्ही आहे का घरी, मी तर येते, नाहीतर असू द्या तुम्ही जेव्हा येचाल त्यावेळेस मी तुमच्या घरी येईल. आणि आम्हाला पण एवढा आधार सत्काराने त्यांनी घरी बोलवून चहा पाणी करून अक्षरशः जेवा म्हणून महाग लागतात, पण आम्हालाच वेळ भेटत नाही म्हणून अक्षरशः आम्ही जेवत नाही. इतका स्वभाव गोड आहे त्यांचा, इतका स्वभाव की नॉर्मली पण नावं ठेवायला जागा नाही.
आता काही म्हणतात, आता परवा दिवशी सभा झाली, शीतलवहिनी सभा करत होत्या, त्यावेळेस काय तर धोंडे मारले, लाईट घालवले, हे चुकीचा प्रकार आहे. आणि असं किती दिवस करणार आहे तू? आता तू नाहीच निवडून आला तर काय करणार आहे, कुणाच वाकड करणार आहे? असा पण तुला 5 वर्षापूर्वी आम्हीच निवडून आणून दिला होता, त्यावेळेस पण आम्ही स्वतःच मतदान केलेलं होतं. तू सगळ्यांना आशा दिल्या की हे करीन ते करीन, काही केलेलं नाही. आणि ह्यांचं 100 वर्षापूर्वीपासून राजकारण आहे काय, आजचं कालचं नाही तुझ्यावनी परवा दिवशीपासून चालू केलेलं. वेगळं आहे तुझं सगळं. तू फक्त इथं जगायला आलेला आहे, जगायला आल्यासारखाच राहा. भाकरी टाकली तेवढ्यावरच जग, जास्त विचार करू नकोस. ही सनी दादा, तुम्ही जसं मोहिते पाटील अकलूजकर आहेत, सामान्य माणूस जसा अकलूजकर आहे, तुम्ही सुद्धा या गावचे मालक आहेत, अकलूजकर आहेत. हो ना. काय आता तुम्ही काय सांगणार अशा लोकांना? पृथ्वीत म्हणजे आम्हाला महाराष्ट्रामध्ये, आता आम्ही तृतीयपंथी समाज आहे, आमचं भरपूर नाव आहे परसुमाई जगवाले अकलूजकर बुरकरी म्हणून. तर आम्ही काशेगावला जातो, पाक पुणे, सातारा जिल्हा, कोल्हापूर वगैरे सगळीकडे हिंडतो. सगळीकडे आम्हाला बनले ना अकलूज, अरे बापरे मोहिते पाटलाच्या गावची माणसं का असं ओळखतात. आम्ही जर राम सातपुतेच्या गावची माणसं तसं आम्हाला कोण नॉर्मल पण म्हणत नाही, नॉर्मली पण विचारत नाहीत, ओळखतच नाही तर विचारणार कसं? इथं तुम्हाला घरं वगैरे कशी आहेत तिथं? तुम्ही आता अकलूज मध्ये राहता, पाणी वगैरे सगळ्या सुविधा आहेत का तुम्हाला? पाण्याची तर सुविधा आहे, त्यात काय वादच नाही. असा विशेष वेगळा तर काहीच नाहीये, सगळं समानच आहे. गटरी चांगल्या आहेत, पाण्यात चांगलं आहे. आता आमच्या इथं वाडा, परवा दिवशी पाऊस झाला भरपूर, प्रतापसिंह चौकातला वाडा वगैरे, इथले अजून काळा वाडा, अकलाय कॉर्नरला वडे आहेत. आता ते कचरा काढायचा म्हणते, मंदिर रूपांतर नवीन करायचं. आधीच अकलायचं मंदिर सुंदर आहे, नॉर्मली पण टीका करायची जागा नाही. तर ते धडधडीत म्हणतात की अकलाय मंदिरात आम्ही नवीन रूपांतर. अजून काय नवीन रूपांतर करणार आहे? सगळं तर आहे, सगळं तर आहे, अजून काय नवीन रूपांतर? काय आता ही जी निवडणूक आहे, अतिशय महत्वाची निवडणूक आहे. काय वाटतं तुम्हाला? आता ही तुम्ही सगळे नगराध्यक्ष सुद्धा आमच्याच होणार आहेत, लाला आडगळीच्या घरचे सगळं आमचंच होणार आहे. ही फेक अकाउंट आहेत सगळे त्यांचे, की ते फक्त फुगलेत की आम्ही हे आम्ही ते. काय नाही, पैसे वगैरे देऊन सगळं कारभार चालू आहेत. आणि ते स्वतःच दहशत काय दहशत आहे, सर्वसाधारण माणसाला सुद्धा त्यांनी जवळ करतात. आणि काय दहशत आहे? फक्त एवढंच की आमच्या दादांचं काय झालं की सोशल मीडियावर त्यांनी व्हिडिओ टाकले नाहीत, त्याच्यामुळं फक्त ते शांत आहेत. आणि यांनी काय केले, नॉर्मली 1-2 माणसं गोळा केले आणि व्हिडिओ केला. सोशल मीडियाला तेवढंच पाहिजे, ह्याच्या पलीकडे काय? इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, स्टेटस, स्टोऱ्या टाकल्यानंतर सगळ्या त्याच गोष्टी होतात. आमचे पण फॉलोअर्स आहेत, आम्ही पण स्टोऱ्या टाकू, आम्ही पण स्टेटस करू. काय नाही, कॉमन आहे सगळं. हे फक्त त्यांचा विजय व्हावा म्हणून अकाउंट काढले 10-15 त्यांनी, आणि काय पण टिकमार केलेले आहे, त्याच्यावर चुकीचं आहे. असं वाटतं लोकांना आमच्या लांबपर्यंत पोहोचाय. काय नाही. आता काय आता येऊन येणार कोण? धैर्यशील भैया साहेबांशिवाय आहेच कोण? बोला रामकृष्ण हरी. उद्या मतदान आहे, 3 तारखेला निकाल आहे. कशी एकूणच परिस्थिती कशी असणार आहे? तुम्ही अकलूजकर म्हणून, एक सामान्य अकलूजकर म्हणून या निवडणुकीकडे कसं बघताय, याचा कसा शेवट होईल? विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील भैया, पुन्हा सयाजीराजे, शिवबाबा, आमचे जे काही, पुन्हा मारुतीभाऊ आंबुरे, आणि आमच्या मुख्य जे नगराध्यक्ष रेश्मा लालासाहेब आडगळे यांचाच विजय होणार. म्हणजे ही फिक्स आहे का, या जगडावरची रेष आहे. धन्यवाद. तर हे होते अकलूजमधील तृतीयपंथी बांधव होते. खरं तर या समाजाकडे बघितलं तर समाजाच्या मुख्य प्रवाहात नसतात. यांच्या समस्या काय आहेत, यांच्या काय अडचणी आहेत आणि विकासापासून हे लांब आहेत का, त्यांनी आताच त्यांच्या भावना सांगितलेल्या आहेत. बघू, उद्या 2 तारखेला मतदान आहेत. अकलूजकर हे मतदान करणार आहेत. अकलूजकर हे मोहिते पाटील कुटुंबाला साथ देतात का? अकलूजकर हे भारतीय जनता पार्टीला साथ देतात का अकलूजकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांच्या गटाला साथ देतात? केंद्रस्थानी असणार आहे तो सामान्य अकलूजकर. 3 तारखेला निकाल असणार आहे. आताच या बांधवांनी सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या मनात जे आहेत आमच्या अडचणी सोडवतात, त्याच लोकांना आम्ही मतदान करू असं या बांधवांनी सांगितलेलं आहे. 3 तारखेला आपण बघू. आपल्या टॉक 18 मराठीच्या माध्यमातून हा निकाल आपण दाखवू. धन्यवाद. मी टॉक 18 मराठीचा अण्णा भोसले, अकलूज. रामकृष्ण हरी.